नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। आदिवासी ग्रामस्थ मंडळ आणगाव आयोजित जागतिक आदिवासी दिन कमिटीच्या आयोजन नियोजन संयोजनाने उत्साहात आनंदात कार्यक्रमाची सुरुवात, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, मान्यवरांचा सत्कार, वाजत गाजत नाचत मिरवणूक काढण्यात आली। आलेले मान्यवर अध्यक्ष हरिचंद्र मिसाळ, उपाध्यक्ष सौ गायत्री गायकर, सचिव संतोष मडवी, खजिनदार किरण मस्कर, सहखजिनदार तेजस राऊत, सदस्य गणेश मिसाळ, अनिल मडवी, रवींद्र जाधव, राजेंद्र वानशिली, राम जाधव, मंगेश पानशिले, नरेश पराड, विकी बडवी, संतोष राऊत, कृष्णा गायकर, भिवंडीचे वकील सोनावणे यांनी कायद्याची माहिती दिली। चव्हाण सर यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जाधव सर यांनी केले। सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला। तो या सगळं जरा जय शिवाजी। ओम नमः शिवाय। आमचा संतोषजी मडवी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब सुरेजी शिक्कर, संतोषजी मडवी, वंदा मंडल यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती। सर्व मान्यवरांच्या शिवहस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन हा सोहळा संपन्न करत आहोत। जागतिक आदिवासी मान्यवरांच्या शुभहस्ते विनंती की आपण खुर्चीवर बसून आपण लगेच या ठिकाणी त्या मान्यवरांचं आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत सोहळा या ठिकाणी करणार आहोत। त्याचा इतिहास पाहिला तर आपल्या आदिवासी समाजाचे लोक संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहतात। त्यांच्या चालीरीती, त्यांची जीवनशैली, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती या इतर समाजापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत। परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये आलो तरी सुद्धा हा आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहापासून थोडा मागेच आहे। आजही या आदिवासी समाजामध्ये शिक्षण, आरोग्य या बाबतीत अनेक आपल्याला समस्या जाणवतात। या कारणास्तवच भारतासह अनेक देशांमध्ये सुद्धा त्यांच्या या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रचार करण्यासाठी त्यांच्या या हक्काचे दिन हा प्रथमतःच घोषित केला आणि तिथून आपण 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतो। भारतासह अनेक देशांमध्ये हा जागतिक आदिवासी दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्यांच्या शुभ हस्ते सुरेशजी राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी, किरणजी मस्कर यांच्या शुभ हस्ते राजाजी राऊत यांचं, हरिचंद्रजी मिसाळ यांचं या ठिकाणी गायकर यांच्या शुभ हस्ते सरचे स्वागत होते। स्वागत करत आहोत। तसेच चंद्रकांतजी राऊत यांचं करूया। तसेच उपस्थित या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाला त्यांची तसेच उपस्थित मान्यवर उपस्थित
उपस्थित मान्यवर मानसी जितूजी मळी सहर्ष स्वागत करूयात. तसेच आताच उपस्थित झालेले मान्यश्री आजच्या दिवसामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या बुवाजी जाधव आराम करणार होता बस झाला. त्यांचं सहर्ष स्वागत अशाच प्रकारे या हरिचंद्रजी निसाळ यांच्या शुभार्थे त्यांचे शिवंत सोनावणे यांचा जोड ॲडव्होकेट सुरेश. जागतिक आदिवासी दिन आपण जेव्हा साजरा करतो
या अनगाव विभागामध्ये, तेव्हा काहीतरी कायद्याबद्दल माहिती मिळावी ही अपेक्षाच मुळात ठेवणं हे खरं म्हणजे एक चांगला संदेश आहे की कायद्याबद्दल ज्ञान असावं नागरिकांना. हा एक चांगला संदेश आहे आपल्या इथून, या अनगावमधून. आता कायदा म्हणजे काय माहिती आहे का सगळ्यांना? कायदा म्हणजे काय? मी उपस्थित इथं बसलेले सर्व लोक आहेत, मी त्यांना असा प्रश्न माझा आहे की कायदा म्हणजे काय? असं वाटतं की काही बोललो तर वेगळा काहीतरी संदेश जाईल, वेगळा अर्थ निघेल. तर असं नाही आहे. हा प्रश्न विचारण्यामागचा माझा उद्देश वेगळा आहे. नॉन एक्झिस्ट ही एक लॅटिन म्हण आहे. म्हणजे कायदा असं म्हणतो की मला अज्ञान मान्य नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये जे कायदे निर्माण झालेले आहेत ते तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या लोकांना ज्ञात आहेत असंच मानून कायदा पुढे जातो. म्हणजे एखादा जर वाद झाला तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला त्याबद्दल माहिती नव्हती, की असं काही केलं मी तर माझ्यावरती गुन्हा दाखल होईल. कायदा असं म्हणतो की हे सर्व कायदे जे आहेत ते नागरिकांना माहिती आहेत, म्हणून कायद्याला अज्ञान मानणं नाही, हा एक तत्व आहे. राज्याने, राज्य म्हणजे कोण? शासन. तर आर्टिकल 39 क हे आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद आहे आणि त्याप्रमाणे उपस्थित सगळ्यांनाच, म्हणजे इथे जे अस्तित्वात असलेले सजीव आणि प्राणी, माणूस, ह्या सगळ्यांना कायद्याला धरून न्याय मिळतो का हे बघण्याचं काम इथल्या शासनाचं आहे. आजच्या आयोजित असलेल्या या अनगावच्या नगरीमध्ये गेल्या वर्षी सुद्धा छानसा सुंदरसा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासह या ठिकाणी कार्यक्रम आयोजित होता. आजही त्याच गतीनं वेगानं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं तर आम्हा आदिवासी बांधवांना, भगिनींना खऱ्या अर्थानं या देशामध्ये पहिल्यांदा ज्यांनी कुणी आम्हाला जागृत केलं असे आमचे भगवान बिरसा मुंडा यांना सर्वप्रथम अभिवादन करूयात. तसेच खूप खूप धन्यवाद. तशाच प्रकारे